मिनिटं इकडे लक्ष द्यायचं आहे। रामकृष्ण हरी या ठिकाणी सुंदर असं कीर्तन सेवा अवघ्या लहान वयापासून वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करत आहेत ते आमचे छोटे बंधूच शंभूराजे जाधव म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि त्याचं मूळ खोडच जर चांगलं असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ज्यांच्या पिताश्रीने अवघ्या लहान वयामध्ये सगळ्यांना माहित आहे की बाल कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे सुशांत महाराज जाधव यांची अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव बाल कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्याच पोटी हे रत्न जन्माला यावं आणि अवघ्या लहान वयामध्ये भगवा पताका हातामध्ये घेऊन आपला परमार्थ, आपला संप्रदाय, आपला धर्म, आपली संस्कृती आणि लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याच्या करता असणारी तळमळ आणि अवघ्या लहान वयामध्ये ज्यांना परमार्थ कळाला। कारण काही गोष्टी अशा आहेत की काही माणसांना म्हातारे झाले तरी परमार्थ कळाला नाही, पण अवघ्या लहान वयामध्ये परमार्थ काय असतो, संप्रदाय काय असतो, कीर्तन काय, आणि कीर्तन घरोघरी भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन आणि भगवंताची भक्ती घरोघरी पोचवण्याचं काम आपले शंभूराजे महाराज करत आहेत। तर महाराजांचं खूप खूप धन्यवाद। सगळ्यांनी जोरात एकदा महाराजांकरता टाळी वाजवायची बरं का। खूप सुंदर कीर्तन सेवा अशीच प्रगती पुढं करत राहू। एवढ्या लहान वयामध्ये इथं उभा राहून बोलणं, साधी महाराज माणूस आपलं आयुष्य संपत आलं तरी आपल्याला इथं नीट बोलता येत नाही। खाली बसून बोलणं सोपं असतं, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, असं बोललं असतो, पण इथं आल्यावर या जागेची किंमत कळते। इथं आल्यावर काय बोलायचं काय नाही बोलायचं, एवढ्या लहान वयामध्ये इथं येऊन बोलणं एवढं सोपं नाही। आणि ही दिंडी महाराजांचीच आहे बरं का। माऊली प्रसाद आश्रम, पांडुरंग प्रसाद आश्रम आणि आपल्याच दिंडीमध्ये महाराजांची सुंदर अशी सेवा झाली। महाराजांचं खूप खूप धन्यवाद। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे। महाराज लहान आहेत परंतु अभंग मात्र मोठा आहे। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करु प्रथम नमन पांडुरंगा करु प्रथम नमन पांडुरंगा करु प्रथम नमन पांडुरंगा करु प्रथम नमन पांडुरंगा तेजा विसारू त्यांच्या कृपा जाणे कथेचा 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 विसारू पांडुरंगा करू प्रथम नामना दुसरे चरण संतनिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नामना दुसरे चरण संतनिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाया तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालं चराचरी आधीन मन रंगभूमिका कीर्तन भिवती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करून सकया हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणण्या पुलिया बाया चालविया सकया नामा म्हणे आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी आषाढी वारी निमित्त आमच्याच दिंडीत माझ्या वाटेला आलेली आजची ही कीर्तन सेवा आणि मला असं वाटतंय की हाच माझा पूर्वजन्मीचा ठेवा विठ्ठल 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 आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी या भंगाद्वारे तुकाराम महाराज सर्वसामान्य माणसाला सुख सहज व सोप्या मार्गाने कसं मिळेल हे सांगतात. बघा, सुख हे बसलेल्यांपैकी सगळ्यांनाच हवंय. आओ बसलेलेच नाही तर आम्ही उभे राहिलेलो पण त्यातच येतो, कारण आम्हाला पण सुखच हवंय. बर इथं बसलेल्यांपैकी कोणी असं आहे का की मला सुख नको दुःखच हवंय? तर असं कोणीही सापडणार नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी भावी न जीवे. म्हणजे आपल्या सर्वांना सुख हवंय. आपण सर्वजण सुखाच्या पाठीमागे धावतोय, पण एवढी धावपळ करून सुख मिळतंय का? तर नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. बर पैशाने सुख खरेदी करता येते का? तर नाही. आणि जर पैशाने सुख खरेदी करता येत असतं तर आपल्या देशात मोठमोठे उद्योगपती आहेत की ज्यांनी पैशाच्या जोरावर सुखाची मोठमोठी गोडाऊनं भरून ठेवली असती. पण पैशाने सुख खरेदी करता येते का? ओय बचत गट, पैशाने सुख खरेदी करता येते का? तर नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुख मिळवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा मार्ग शोधून काढलाय. तो म्हणजे
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बघा किती साधा आणि सोपा मार्ग आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही त्या देवाचं नाव घ्या. आता तुम्ही म्हणचाल महाराज हिता मी रात्रंदिवस धडपडतोय तरी सुद्धा मला सुख मिळत नाही. सुखासाठी आम्ही दुसऱ्याचे बांध पोकरले तरी सुद्धा मला सुख मिळालं नाही. आणि तुम्ही तर म्हणताय की देवाचं नाव घेतलं सुख मिळतंय. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही तर काय पण सांगायला लागलाय आणि आम्ही काय पण ऐकून घ्यायला मोकळं नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, मी पण काय पण सांगायला मोकळा नाही. अहो माझा जाऊ द्या, पण ज्यांचा आजचा हा अभंग आहे असे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देखील म्हणतात की मी पण काय पण सांगायला मोकळा नाही. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी. तुका म्हणे नाही विश्वास जावानी, तुका म्हणे नाही विश्वास जावनी. तुका म्हणे नाही विश्वास जावानी. तुका म्हणे नाही विश्वास जावनी. पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी. बघा तुकाराम महाराज म्हणतात जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर तुम्ही पुराणात जा. कारण पुराणात सगळं लिहून ठेवलंय की माणसाने जन्माला यायचं कसं, जन्माला आल्यानंतर जगायचं कसं आणि जगून झाल्यानंतर मरायचं कसं. हे सगळं कुठं लिहून ठेवलंय तर पुराणात लिहून ठेवलंय. तर आपल्याला पुराण वाचायला वेळ आहे का तर नाही. आणि हे तुकाराम महाराजांना अगोदरच माहित होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुख मिळवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा मार्ग शोधून काढलाय. तो म्हणजे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आता तुम्ही म्हणसाल महाराज सुख मिळवण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं हे आम्हाला कळलं, पण ते किती वेळा घ्यायचं आणि विठ्ठलाचंच का घ्यायचं. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आहे वारकरी संप्रदायातलं म्हणून तुम्ही विठ्ठलाचंच नाव घ्यायला सांगताय. तर असं काहीही नाही. तुमची ज्या देवी देवतांवर श्रद्धा आहे ना त्या देवी देवतांचं नाव घेतलं तरी चालेल. पण तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचंच नाव का घ्यायला सांगितलंय, कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बघा हे कलियुग आहे आणि कलियुगात जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाचं नामस्मरण केलं पाहिजे. पण ते तन मन आणि धन या तिन्ही रूपाने एकत्र येऊन करा. महाराष्ट्र म्हणतात देवाच्या दारात क्षणभरच थांबा.
आ देवाची हे द्वारी उभा क्षणभर देवाची हे द्वारी उभा क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधियेला तिने मुक्तिचारी साधियेला तिने मुक्तिचारी साधियेला साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना बघा क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं की नाही उभा तासभरी उभा 2 तास. पण नाही, महाराजांना माहिती ही जात कीर्तनात बिनीट 2 तास बसत नाही तर मंदिरात कधी जायची. म्हणून क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. थोडंच त्याचं नामस्मरण करायला सांगितलंय. पण ते कसं करा? गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे कलियुग आहे आणि या कलियुगात जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. आता विठ्ठलाचंच नामस्मरण का करायचं? कोण येतो विठ्ठल? किती ताकद येते विठ्ठलात? वेदानाही नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा
तुकाराम महाराज म्हणतात की हे कलियुग आहे आणि कलियुगात जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. अभंगाच्या दुसऱ्या चरण पहिल्या चरण. आम्ही तेने सुखे 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 मना विठ्ठल विठ्ठल मुखे सा निदप मगरे निदप मगरे निदप मगरे तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. बघा तुकाराम महाराज म्हणतात जेवढी या मातीला किंमत आहे तेवढी या धनाला किंमत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा देखील महागारी पाठवला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे धन आम्हाला माती समान आहे. कारण हे धन खूप वाईट आहे. कारण या धनासाठी कितीतरी लोकांचे प्राण गेले आहेत. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. तर बघा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही धनाला व तसेच संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या. कारण संसार हा खोटा आहे, परमार्थ हा खरा आहे. आणि परमार्थात भरपूर सुख आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया हे उपाय लाभाचे. आणि संसारात दुःखच दुःख आहे. नाही तर दुःखाचं मूळ कारणच संसार आहे. संसार दुःखमुळे चोईकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस धडपड. बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या. बघा, परमार्थातलं प्रेम हे कायम आहे, पण संसारातलं प्रेम हे तात्पुरते. म्हणजे संसारातलं प्रेम हे वन वे ट्रॅफिक सारखं आहे, पुढे जात पण माघारी येत नाही. बघा, बापाचं तर आपल्या मुलावर प्रेम असतच, ते काय सांगायची गरज नाही. पण मुलाचं फिरून बापावर असेल याची गॅरंटी मी तरी तुम्हाला देऊ शकणार नाही. मग मुलाचं गुणावर, ओय बचत गट, मुलाचं गुणावर नाही, बायको तर असतच पण त्याच्या मुलावर. बघा, संसारातलं प्रेम सांगतोय बर का. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उन्हाळ्याचे दिवस भिजलो तरी चालेल, पण तुम्ही खाली उतरा. आता मात्र बाळासाहेब रागवले. म्हातारा, तुला काय कळत नाही, तू हो बरं घरात. म्हातारा म्हणलं, मला कळत नसतं तर तू झाला असता का. आता म्हातारा म्हणलं, ह्याला तर खाली उतरवायचंय आणि ही सांगून तर काय ऐकणार नाही. मग म्हातारा लय हुशार होत. वरच्या बाळासाहेबाचा 3 महिन्याचा पिंट्या चांगली कपडे घालून घरात पाळण्यात झोपवला होता. ते म्हातारा त्याच्यापाशी गेलं, त्याची सगळी कपडे काढली, त्याला उघडं केलं, फाटकं पोतं घेतलं, ती फाटकं पोतं उन्हात हातारलं आणि त्या फाटक्या पोत्यावर वरच्या बाळासाहेबाच्या 3 महिन्याच्या पिंट्याला झोपवलं. आणि नुसतं झोपवलंच नाही तर त्याच्याकडेच पाटण करून तंबाखूला चुना लावत उभं राहिलं. आता कवळं पोरगं ते, कवळं कातड त्याचं, ऊन लागलं की काय व्हायला लागलं, रडायला लागलं. मग हे कुणी पाहिलं, वरच्या बाळासाहेबांनी, म्हणजे पत्र्यावल्या बाळासाहेबांनी. मग लगेच हाक मारली, ओ बाबा, तुम्हाला काय अक्कल, गव्हर्नमेंटने डोकं दिलं नाही का. म्हातारा म्हणलं, काय झालं. अहो, माझं कवळं पोरगं ते, कवळ्या कातड त्याचं, त्याला ऊन लागतं, उचला बघू. म्हातारा म्हणलं, मी नाही उचलणार. का नाही उचलणार. माझं ठरलंय. काय ठरलंय. माझा खाली येत नाही तर तुझा हात नेत नाही. ही म्हणलं मी उतारतो, ही म्हणलं मी बी उचलतो. विठ्ठल 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 बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या. तसेच आपल्या आई वडिलांना द्या, कारण आपल्यावर आपल्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा व तसेच वारकरी संप्रदायाला महत्व द्या, कारण वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा संप्रदाय आहे. आणि हा संप्रदाय फक्त 4 जणांमुळे टिकून आहे. नंबर 1 पंढरीचा विठोबा, नंबर 2 आळंदीचे ज्ञानोबा, नंबर 3 देहूचे तुकोबा आणि नंबर 4 माझे छत्रपती शिवबा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसाराला व या धनाला जास्त महत्व देऊ नका, परमार्थाला द्या. तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या धनाला जास्त महत्व देऊ नका,
कारण हे धन आम्हाला माती समान आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुमचे एरवीत धन तुमचे एरवीत तुमचे रवीत धन तुमचे रवीत धन तुमचे एरवीत धन तुमचे एरवीत तुमचे रवीत धन तुमचे रवीत धन ते मजमृती के समान ते मजमृती के समान तुमचे रवीत तुमचे रवीत ते मज मृत्यू के समान ते मज मृत्यू के समान विठोबा रखुमाई 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 कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकाराम महाराज म्हणतात माणसाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे कारण तुळस ही देवाला आवडणारी वस्तू आहे. आता मला सांगा देवाला आवडते म्हटल्यावर तुम्हा मला का आवडू नये. उलट माझं तर असं मत आहे की माणसाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून ती कॉलरच्या वर काढून मी असं करत नाहीत. माणसं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून कॉलरच्या वर काढून मिरवत नाही तर मग काय मिरवतात. सोन्याच्या दुकानात जातात. सोन्याच्या दुकानातून 2 तोळ्याची सोन्याची माळ घेतात. त्याला तुम्ही काय म्हणता. चैन लॉकेट. आणि ती नुसतं गळ्यात घालत नाहीत तर कॉलरच्या वर काढून मिरवतात. आणि त्या 2 तोळ्याच्या सोन्याच्या माळेला नेमके चोर पाहतात. नुसतं पाहत नाहीत तर सोसला असं मारतात व ती सोन्याची माळ घेऊन जातात. बघा सोन्याच्या माळेला फार मोठा धोका आहे पण या तुळशीच्या माळेला कोणताच धोका नाही. तिला कोणीही चोरत नाही कोणीही मारत नाही. आणि चुकून एखाद्याच्या हातात गेली आणि त्याला कळलं की ही तुळशीची माळ आहे किती बिचारा माघारी व आणून देत या. बघा आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर जळणारी एकमेव वस्तू म्हणजे ही तुळशीची माळ आहे. म्हणून माणसाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. पण माणसं असं करत नाहीत. माणसं जिवंतपणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाहीत. तुळशी माळ गळा गोपी चंदन टीळा 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी
चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ व्रत करा एकादशी व्रत गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा 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 गोपी चंदन टिळा माणसं जिवंतपणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाहीत तर मेल्यानंतर देह पवित्र करण्याकरता तोंडात तुळशीचे पान घालतात. पण माणसांनी असं नाही केलं पाहिजे. माणसाने जिवंतपणेच गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण मेल्यानंतर आखी तुळस जरी तोंडात घातली ना तरी तो देह पवित्र होत नाही. कारण माणसाने त्याच तोंडाने आयुष्यभर कोंबड्या खाल्लेल्या असतात. म्हणून असल्या माणसाला तोंडात तुळशीचे पान घालू नये. तर माझ्या मते असल्या माणसाला कोंबड्याचीच पकड तोंडात घातली पाहिजे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माणसाने जीवनात किमान एकदा तरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे व एकादशी हे व्रत केलं पाहिजे. व तसेच वर्षातून किमान एकदा तरी ही पंढरीची वारी केली पाहिजे. कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत. म्हणून माणसाने वर्षातून किमान एकदा तरी ही पंढरीची वारी केली पाहिजे. कारण वारीने काय प्राप्त होतं तर वारी 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 जन्म मरण निवारी. बघा मरण निवारण्याची ताकद या पंढरीच्या वारीमध्ये आहे. म्हणून माणसाने वर्षातून किमान एकदा तरी ही पंढरीची वारी केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात काय म्हणतात. कंठी मिळवा तुळशी मिळवा तुळशी कंठी तुळशी मिळवा तुळशी कंठी मिळवा तुळशी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी मिरवा तुळशी कंठी मिरवा मिरवा तुळशी कंठी मिरवा मिरवा तुळशी कंठी मिरवा मिरवा तुळशी कंठी मिरवा मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुमचे रवित तुमचे तुमचे रवित काहीही उपयोग नाही. त्यांना कोणीही किंमत देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकाच देवाचे म्हणजे त्या हरीचे दास व्हा
अभंगाच्या शेवटच्या चरणात. मनवा हरीचे हरीचे दास मनवा 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 हरीचे दास तुका मने माझई आस तुका मने माझई आस तुमचे येर वित धन तुमचे येर वित धन तुमचे येर वित धन तुमचे रवित दन तुमचे रवित दन तुमचे रवित धन जेहि मत मृतिके समान तेहि मज मृतिके समान तेहि मज मृतिके समान 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 समान
तुमचे रवित धन ते माझा मृत्यू के समान कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे महाराज यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच कुमारी नम्रताताई कर्वे यांच्या संस्थेतील या सर्व मुलींनी मला इथे सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच आमच्या संस्थेतील या सर्व मुलांनी मला इथे साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच मृदुंगमणी आमचे मोठे बंधू अनिकेत महाराज यांनी सुंदर अशी मृदुंग वाजवून मला कीर्तनात साथ केली त्याबद्दल सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच मृदुंगमणी आमचे छोटे बंधू पवनराजे यांनी देखील सुंदर अशी साथ केली त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच विनयकरी गोरवे महाराज यांनी देखील सुंदर अशी साथ केली त्याबद्दल सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तसेच ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली अडसूळ बंधू त्यांचे देखील मी आभार मानतो व त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। व तसेच ओम साई क्रिएशन चेतन दादा यांनी वेळात वेळ काढून इथे आपली शूटिंग केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तुम्ही म्हणचाल वा रवा तुझी तोच वळखली जरा आम्हीच कीर्तन ऐकायला नसतो तर तू काय दोन्ही हातानी आता तुम्हीच म्हणा। तुम्ही सर्वांनी न जपता कीर्तन ऐकल्यामुळे तुम्हा सर्वांचे डबल आभार मानतो। तुम्ही सर्वांनी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल राधा महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार नामला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। दोन मिनिटं इकडे लक्ष द्यायचंय। रामकृष्ण हरी या ठिकाणी सुंदर असं कीर्तन सेवा अवघ्या लहान वयापासून वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करत आहेत ते आमचे छोटे बंधूच शंभूराजे जाधव म्हणतात ना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि त्याचं मूळ खोडच जर चांगलं असेल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ज्यांच्या पिताश्रीने अवघ्या लहान वयामध्ये सगळ्यांना माहित आहे की बाल कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे सुशांत महाराज जाधव यांची अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव बाल कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्याच पोटी हे रत्न जन्माला यावं आणि अवघ्या लहान वयामध्ये भगवा पताका हातामध्ये घेऊन आपला परमार्थ आपला संप्रदाय आपला धर्म आपली संस्कृती आणि लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याच्याकरता असणारी तळमळ आणि अवघ्या लहान वयामध्ये ज्यांना परमार्थ कळाला। कारण काही गोष्टी अशा आहेत की काही माणसांना म्हातारे झाले तरी परमार्थ कळाला नाही, पण अवघ्या लहान वयामध्ये परमार्थ काय असतो संप्रदाय काय असतो कीर्तन काय आणि कीर्तन घरोघरी भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन आणि भगवंताची भक्ती घरोघरी पोचवण्याचं काम आपले शंभूराजे महाराज करत आहेत। तर महाराजांचं खूप खूप धन्यवाद। सगळ्यांनी जोरात एकदा महाराजांकरता टाळी वाजवायची बरं का। खूप सुंदर कीर्तन सेवा अशीच प्रगती पुढं करत राहू।
एवढ्या लहान वयामध्ये इथं उभा राहून बोलणं, साधी महाराज आपलं आयुष्य संपत आलं तरी आपल्याला इथं नीट बोलता येत नाही. खाली बसून बोलणं सोपं असतं, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, असं बोलला असतो. पण इथं आल्यावर या जागेची किंमत कळते. इथं आल्यावर काय बोलायचं काय नाही बोलायचं, एवढ्या लहान वयामध्ये इथं येऊन बोलणं एवढं सोपं नाही. आणि ही दिंडी महाराजांचीच आहे बरं का. माऊली प्रसाद आश्रम, पांडुरंग प्रसाद आश्रम आणि आपल्याच दिंडीमध्ये महाराजांची सुंदर अशी सेवा झाली. महाराजांचं खूप खूप धन्यवाद. साथ देणारे आपले संस्थेतील मुलं असतील, त्याचबरोबर संस्थेतल्या आपल्या मुली असतील, यांनी सुंदर साथ दिली. गायनाचार्य मुकेश महाराज, त्याचबरोबर आमच्या द्रौपदाताई लांभाटे नांदेडवरून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचं धन्यवाद. आमच्या सुप्रियाताई गोरवे नेहमी गायनाला असतात, आज त्यांची तब्येत खराब आहे पण सुरुवातीला त्या होत्या, त्यांचंही धन्यवाद. उद्या ठीक 7 ते 9 या वेळात, बरोबर 7 ते 9 या वेळात युवा कीर्तनकार नम्रता महाराज कर्वे यांचं कीर्तन होणार आहे. स्वतः माझंच कीर्तन होणार आहे बरं का. गेले 17 वर्ष झालं या ठिकाणी माझं कीर्तन नेहमी असतं. मीही 5व्या वर्षापासून कीर्तन करते. गेले 17 वर्ष झालं पायी वारीची आहे माझी. आणि बरोबर 7 ते 9 या वेळात कीर्तन सेवा होणार आहे. सांगितलं ना, सुशांत महाराज जाधव बाल कीर्तनकार, सगळ्यांना माहित आहे की लहानपणापासून ज्यांची ओळख आहे ते मोठे झाले तरी त्यांना अजून बाल कीर्तनकार म्हणूनच ओळखतात बरं का. त्यांचा मुलगा आता बाल झाला, पण ओळख ज्या अवघ्या लहान वयामध्ये जिथं कोणीच कीर्तन करत नव्हतं त्यावेळेस बाल कीर्तनकार अशी ओळख ज्यांनी निर्माण केली ते म्हणजे आमचे सुशांत महाराज, माझे बंधू. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी बरं का. तर बरोबर उद्या सगळ्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. सगळे वारकरी, आपले भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून या कीर्तन सेवेचा लाभ घेतला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.